आज आपण शिकणार आहे प्रोपॅगेशन ऑफ साऊंड, म्हणजे साऊंड कशा प्रकारे प्रोपॅगेट होतो, म्हणजे की पसरतो. तर आता फॉर एक्झाम्पल मी दाखवते तुम्हाला की इथे काही आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता आपण काय करूयात, ह्याला जोरात शक करूयात. बघितलं कसे वेव्स फॉर्म झाले, कसे लाटा फॉर्म झाल्यात. मग आता पाण्याच्या जशा लाटा फॉर्म झाल्या, लाटा तयार झाल्या, तशाच हवेमध्ये आपल्या आवाजाच्या सुद्धा लाटा तयार होत असतात, जे आपल्याला दिसत नाही. म्हणून मी पाण्याच्या एक्झाम्पल थ्रू सगळ्यांना हे दाखवलेलं आहे की जशा पाण्याच्या वेव्स फॉर्म झालेल्या आहेत, तशाच आपल्या इथपासून ते तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय. ह्याचा अर्थ की अशा लाटा फॉर्म होत आहेत, वेव्स फॉर्म होत आहेत आणि साऊंड अशा प्रकारे प्रोपॅगेट करतो. तर अजून क्लिअरली समजण्यासाठी की आपला जो साऊंड आहे तो एअरमधनं जास्त प्रोपॅगेट होतो का वॉटरमधनं जास्त प्रोपॅगेट होतो, ह्याच्यासाठी आपण काय केलं आहे, एका बलूनमध्ये हवा भरली आहे आणि दुसऱ्या बलूनमध्ये काय भरलं आहे, पाणी भरलं आहे. ठीक आहे. तर आता बघणार आहे आपण की कोणत्या बलूनमधनं साऊंड जास्त पसरतो, लवकर प्रोपॅगेट होतो. वॉटरमधून जास्त फास्ट प्रोपॅगेट झाला. पाण्यामध्ये आता आपण हा एक्सपेरिमेंट केला तर काय प्रूव्ह झालंय, मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला ह्याच्यामधनं जास्त साऊंड प्रोपॅगेट झालेला ऐकू आलाय. म्हणजे की जे वॉटर आहे, वॉटरमध्ये साऊंड एअरपेक्षा जास्त प्रोपॅगेट होतो. म्हणजे की पाण्यामध्ये आपल्याला हवेपेक्षा जास्त आवाज ऐकू, क्लिअर आवाज ऐकू येतो.